हात गुडघ्यावर व्यवस्थित पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी खांदे कोपर शेती कमरपट्टी जमिनीला समान लक्ष आपल्या श्वासात आंतरिक सजगता किनाऱ्यावर करणार आहे श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर असेल. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. एक पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. दोन आपण श्वसन मार्ग शुद्धी. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन करायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर येईल. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याकडे लक्ष. ही स्कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. सहज बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. 10 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका. फोर्सफुली श्वास सोडून 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. अशी 10 आवर्तन आपली आपण करायची आहेत आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्याकडे. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटलेले. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ.
दुसऱ्या उच्चारासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. पुन्हा एकदा डोळ्यांना भेटून घेऊया आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आहे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर पुढे झुकणं टाळायचं आहे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता संपूर्ण नतमस्तक भक्तिभाव आपल्या साधनेची, आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश उलटसाल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. ते आता पुन्हा छातीपाशी येतील. हस्त मंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुजाताताई, तुम्ही काल बोलता बरोबर. जरा तुमची थोडक्यात ओळख करून द्याल आणि जर काही व्याधी असतील तर त्याही सांगा. तुमचा व्हिडिओ मला दिसत नाहीये. कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे ते कृपया सांगाल का? तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. हरिओम. माझा आवाज येतोय? तुमचा आवाज येत नाहीये मला. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. येतोय आवाज. मी सुजाता जाधव, नांदेड वरून. मी शिक्षिका आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना योग शिक्षण वगैरे देण्यासाठी मला माझ्या कामामध्ये मदत होईल म्हणून मी जॉईन केलेला आहे क्लास. ओके. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा व्हिडिओ मला दिसत नाहीये, म्हणजे तुम्ही बंद केलाय का तो? हा हा. ओके ओके, ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुम्हाला काही व्याधी वगैरे काही आहेत का, म्हणजे काही ऑपरेशन? नाही, काही नाही मॅडम. फक्त माझं म्हणजे मला वेटही कमी करायचं आहे. वेट माझं 65 आहे आणि ओके. हाईट माझी 5 फूट आहे. तर थोडस अच्छा. वेटही कमी करायचंय मला. 65 आणि हाईट 5 फूट, म्हणजे तुम्हाला जास्त नको कमी करायला. मे बी 55 पर्यंत, म्हणजे 60-65 म्हणालात ना वजन तुमचं आहे? ओके. 60 पर्यंत येणं ठीक आहे. ठीक आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी माझा माईक जॉईन करते लॅपटॉपला. मग मला तुमचा आवाज येणार नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर काही समजलं नाही तर मला विचारू शकता. तुमचा एक तर व्हिडिओ बंद आहे, त्यामुळे आसन करताना थोडीशी काळजी आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ओके मॅडम.
सुरुवात करू. बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मान मागे सैलसर सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. तुम्ही सुजाता ताई आता म्यूट होऊ शकता. जर काही नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका. आपल्याला 4 अवस्थांमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, दंड स्थिती म्हणजे उभं राहून, त्याच्यानंतर शयन स्थिती आणि पोटावर, अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची असतात. त्यामुळे सुरुवातीलाच आपला कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला सेट करून ठेवायचा आहे. इथे नवीन एक साधक जॉईन झालेले आहे, त्यांची ओळख करून घेऊया. हरिओम सर, तुमचा माझा आवाज येतोय तुम्हाला? तर अंगठ्याने मला सांगा. आपण सुरुवात करूया. हरिओम, जरा तुम्ही स्वतःला अनम्यूट करून स्वतःची ओळख करून द्याल का? कारण की तुमचं इथे नाव पण मला दिसत नाहीये. मी गोरख शिंदे मी पुण्याहून. ओके. काही व्याधी किंवा काही ऑपरेशन्स वगैरे झालेलं आहे का? आधी व्हेरिकोज वेन्स झालेलं आहे माझं 2 वर्षापूर्वी. ओके. पण आता व्यवस्थित आहे, पण आता ते परत सुरू झालेलं आहे, थोडं थोडं सुरू झालंय परत. व्हेरी लेझर लेझर ट्रीटमेंट केली होती मी. अच्छा. हम्म. ओके. वय काय आहे सर तुमचं? माझं 39 आता. 39. म्हणजे लवकर त्रास झाला. ओव्हरवेट होतं का? ओव्हरवेट वगैरे नाही, पहिल्यापासून माझं तेच आहे की म्हणजे 55-60च्या दरम्यानच आहे. वजन वगैरे काहीच नव्हतं. फक्त डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आराम जास्त आहे, त्यामुळे पायाची हालचाल नसल्यामुळे होते. पण मी अगदी म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी कामच म्हणजे अगदी 10वी पासून मी कामच करतोय. पण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आरामामुळे होतंय किंवा पायाची हालचाल होईल. म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. बसून काम. लक्षात आलं नाही की कारण काय आहे ते. ओके. हम्म. बसून काम असायचं का तुमचं? बसून म्हणजे असं नंतर होतो का नंतर म्हणजे वयाच्या 22-23 वर्षानंतर बसून होतं. पण आता पहिल्यापासून तर माझं चालणंच आहे. आणि बसून म्हणजे तरी मला घरापासून बस स्टॉप पर्यंत जायला मला कमीत कमी 20 मिनिटं लागायची. आणि ऑफिसच्या प्लेसला जायला तिकडच्या बस स्टॉप पासून तिथे अर्धा तास लागायचा. म्हणजे घरापासून निघाल्यानंतर माझं कमीत कमी 45 मिनिटं चालणं व्हायचं, तेव्हा ऑफिसला पोहोचायचो. आणि ऑफिस मधून निघलं की 45 मिनिटं चालणं व्हायचं, तेव्हा घरी पोहोचायचो. ओके. असं व्हायचं. अच्छा. हा. बरं बरं, ठीक आहे. लेझर ट्रीटमेंट झाली आहे तुमची? हो, लेझर दोन्ही पायांचं झालेलं आहे. दोन्ही पायांची. पण आता काही क्लॉट होत आहे का? ब्लड क्लॉट आहेत का आता पायांमध्ये? आता थोडंसं मला म्हणजे उजव्या पायाला होतंय, म्हणजे जाणवतंय मला तसं. ओके. म्हणजे असं नसा ज्या आहेत ना, त्याच्या वरती आल्यासारखं जाणवत आहेत मला. बरोबर पण बरोबर. त्रास वगैरे होत नाही. पण काय होतं, रेग्युलर जर व्यायाम केला तर बरं वाटतं. जर मी 2-3 दिवस जर मध्ये हे केलं तर पाय लगेच दुखतात. म्हणजे असं वाटतं की स्ट्रेचिंग करावं पायाला, असं वाटतं मला. ओके ओके. हा. स्वागत आहे सर तुमचं. तर आपण व्हेरिकोज वेनसाठी जे काही आसनं आहेत किंवा जे काही लुझनिंग एक्सरसाइज आहेत ते मी हा तुम्हाला हा. सांगत जाईल. फक्त एवढंच की आता ऑलरेडी तुम्हाला तो त्रास होतोय, त्यामुळे जास्त स्ट्रेच न करता किंवा ओव्हर ट्राय न करता जेवढं सहज जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जर आपण आणि सुरुवातीला थोडंसं हळूहळू करण्याचा प्रयत्न, आणि जसजसं तुम्हाला कळेल की माझी क्षमता आहे, मी थोडा वेळ अजून या स्थितीमध्ये थांबू शकतो, तर मग हळूहळू वाढवा. कारण की ऑलरेडी आपल्याला तिथे त्रास होतोय ना, म्हणून अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न. आणि व्हेरिकोज वेनसाठी आहेत काही गोष्टी ज्या मी तुम्हाला आपल्या वर्गामध्ये सांगेन, त्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. खूप खूप ओके. स्वागत. धन्यवाद.
तुम्ही आता म्यूट होऊ शकता. हं. तर मी माझा माईक इथे जॉईन करते, मग मला तुमचे आवाज कोणाचे येणार नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. आणि एक सूचना अशी की थोडस वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न करा 6 वाजता, कारण की मी फक्त 7 वाजेपर्यंतच वर्ग घेऊ शकते. 7च्या नंतर माझा वेगळा अजून एक वर्ग असतो, त्यामुळे मग आपल्याला साधना करताना फारच शॉर्टकट मध्ये करावी लागेल. म्हणून उद्यापासून कृपया 6 वाजता जॉईन होण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ऍक्च्युली मी आपण ट्राय आजच्या करत होतो, पण काल पण तोच प्रॉब्लेम होता की मला ते पासवर्ड इनकरेक्ट दाखवत होतं. आज पण तोच झाला. आपल्याला 6 बैठक पासून स्थितीमधली आसनं बघायची आहे. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. बैठक स्थितीमधली विश्रांती बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात मागे असतील आणि मान मागे सैल सर सोडायची. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती. सुरुवातीला आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज जास्त घेतो, कारण की आपल्या पायांमध्ये, हातांच्या बोटांमध्ये, आपल्या अँकलमध्ये, मनगटांमध्ये, गुडघ्यांमध्ये जॉईंट असतात. ते जॉईंट्स मोकळं होणं फार गरजेचं आहे. बघा, एखादी जर गोष्ट असते, मशीन जर आपण एखादी काम करत असतो तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो, कारण की ती व्यवस्थित कामं व्हायला पाहिजेत म्हणून. तसेच हे आपले जॉईंट्स आहेत. तर आता सुरुवात करूया आपल्या दोन्हीही पावलांपासून. दोन्हीही पावलं आपली जुळलेली आहेत. दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्ट्रेच द्यायचा आहे. एकमेकांपासून ती ताणायची आहे, जास्तीत जास्त ताण, आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकदा ताणायचे, एकमेकांपासून ती सेपरेट करायचे, लांब करायचे, आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच, ताणायचे आहे आणि रिलॅक्स. आता जो चवड्याचा भाग आहे, म्हणजे आपला जो हा भाग आहे, हा आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड करायचा आहे. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा, ओपन करायचं. पुन्हा अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं आहे आणि 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावरती अंगठी. असं आपण अनफोल्ड आणि फोल्ड करतोय. सावकाश ओपन करूया. आता अँकल पासून पाऊल आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचं. आता सर तुम्हाला जर तिथे त्रास होत असेल, तर जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचतो ना, तेव्हा थोडंसं तुम्हाला पोटरीच्या इथे हलकासा ताण वाटेल. जर जास्त ताण वाटला तर ही कृती करू नका. तुम्हाला ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी पाऊल आपलं स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घ्यायचंय आणि मग सावकाश जमिनीकडे द्यायचं, वर खेचायचंय. हे केलं तरी चालेल सर, तुम्ही फक्त अगदी सावकाश आणि हळू करा आणि जमिनीकडे खेचत. आधी सावकाश पाऊल वर स्वतःकडे खेचायचंय आणि मग जमिनीकडे जाण्याचं. हे करताना आपल्या अँकलच्या इथे, गुडघ्याच्या इथे आणि पोटरीच्या इथे जी हालचाल होतीये, ताण दाब जाणवतोय, त्याकडे लक्ष द्यायचंय. जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न. त्या जमिनीकडे आणि स्वतःकडे 2 ते 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा आपली दोन्ही पावलं मध्यभागी आहेत आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचंय 1, पुन्हा एकदा सावकाश उजवीकडून डावीकडे गोलाकार 2. फक्त अँकल मधून पाऊल हलवण्याचा प्रयत्न करा 3, 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, अगदी सावकाश अँटी क्लॉकवाईज, आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. आता आपल्या दोन्ही हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करायची आहे आणि ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. या प्रकारे हातांच्या बोटांची गुंफण आणि ती पकड उजव्या गुडघ्याच्या खाली असते. आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा. 1, उजवा पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. आपल्या हाताची पकड, म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत, पण ती आधी आपल्या गुडघ्याच्या खाली येते. हाताची पकड गुडघ्याच्या खाली, गुडघ्याच्या खाली. पाय सरळ करा, आधी उजवा पाय सरळ करा. उजवा पाय, तुम्ही डावा पाय फोल्ड केलाय बरोबर, तो पाय सरळ करा, डावा पाय सरळ करा. हा, आणि उजव्या पायाच्या खाली, गुडघ्याच्या खाली असेल, तुम्ही समोरून घेतलीये ना हाताची पकड, ती खाली असो, खाली येऊ. उजवा पाय आधी सरळ करा, उजवा पाय पूर्ण सरळ करा.
उजवा पाय. ओके. आणि डावा पाय सुद्धा सरळ करा. दोन्ही पाय आधी सरळ करा. दोन्ही पाय सरळ सरळ समोर स्ट्रेट. हा बरोबर. आणि मग हाताच्या बोटांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली असेल. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली. हा बरोबर. आणि आता तो फोल्ड करा आणि सरळ करा. जमिनीला घासत घासत फोल्ड आणि सरळ. आता हे तुमच्यासाठी उपयोगी आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास होतो त्यामुळे ही कृती अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. आणि अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. पाय आपल्याला सरळ करायचा आहे, फोल्ड करायचा. उजवा पाय सरळ, फोल्ड. बरोबर. पाय सरळ आणि फोल्ड. आता पाय तसाच ठेवा. उजवा पाय तसाच ठेवा. बरोबर. आणि आता उजवा पाय आपल्याला जास्तीत जास्त वर करायचा आहे आणि मग खाली आणायचं. स्ट्रेट वर 45 डिग्री वरती. बरोबर. आणि मग खाली. वर खाली. बरोबर. वर खाली. बरोबर. आणि आता पुन्हा पाय वरती घ्या आणि सुरुवात करूया रोटेशन करायला. 1 क्लॉकवाईज, 2 बरोबर करतात. खाली जमिनीला पाऊल लागू देत. जमिनीला पाऊल लागू देत म्हणजे इफेक्ट बरोबर येतो. हा पाय अगदी सावकाश फोल्ड होऊ देत. 3 वरच्यावर न फिरवता बघा. पाय पाऊल जे आहे ना ते आपलं जमिनीला असं लागू देत. पूर्ण पाय जमिनीकडे टेकवा. हा बरोबर बरोबर. आता बरोबर होत आहे. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने दिशा बदल करा आणि विरुद्ध बाजूने करा. 1 विरुद्ध बाजूने, 2 3 4 5. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. उजवा पाय सरळ करा. उजवा पाय सरळ. बरोबर. आता हीच कृती डाव्या पायाने. आपल्या हातांची बोटं डाव्या गुडघ्याच्या खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करून डाव्या गुडघ्याच्या खाली असतील. डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. त्यानंतर पुन्हा एकदा डावा पाय आपण फोल्ड करूया. दुमडलेला आहे. आणि मग तो आता वरच्या दिशेने सरळ करायचा आणि मग खाली. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. बरोबर. पुन्हा पाय वर असेल आणि आता क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार करूया. पाऊल जमिनीला लागू दे. 1 बरोबर, 2 3 सावकाश, 4 आणि 5. बरोबर. आणि आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश डावा पाय खाली येऊ दे आणि तो सरळ करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. करणार आहोत स्वस्तिकासन. स्वस्तिकासन सोपं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन जे आहे त्याच्या आधीची ही पायरी आहे. तर आता बघून घ्या हे स्वस्तिकासन कसं केलं जातं. दोन्ही पायांमध्ये आपल्याला इथे अंतर घ्यायचं आहे. उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल आहे ते फोल्ड करायचं आणि डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ घ्यायचं. बघा उजव्या पायाचं पाऊल फोल्ड केलंय, डाव्या पायाच्या मांडीवर घेतलंय. डाव्या पायाचं जे पाऊल आहे ती आपली जी पोटरीचा भाग आहे, उजव्या पायाची पोटरी आणि मांडीचा जो मधला भाग आहे तिथे आपल्याला हे पाऊल असं फिक्स करायचंय. बघा या प्रकारे. इथे आपल्याला सहज बसता येतं. आपल्या गुडघ्यावर ताण येत नाही, पोटऱ्यांवरती ताण येत नाही. आपण अगदी आरामात ह्याच्यामध्ये बसू शकतो. म्हणून याला स्वस्तिकासन किंवा सुखासन असं म्हटलं गेलेलं आहे. बरोबर. तुम्ही केलेलं आहे, बाकीच्यांनी पण केलं असेल असं मला वाटतंय. आपल्याला हे दोन्ही प्रकारे करायचं आहे. एकदा उजवा पाय फोल्ड करून आणि एकदा डावा पाय फोल्ड करून. आता दोन्ही हात आपल्याला द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा कशी असते, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवायची, त्यांचा कप करायचा आणि ते हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. पाठीचा कणा आपला सरळ असेल. बरोबर. खूप छान. मान मध्यभागी. आणि आता डोळे अलगद मिटून घेऊया. आपण जे आसन केलेलं आहे स्वस्तिकासन, ज्याला सुखासन असंही म्हटलं जातं, या आसनामध्ये जिथे कुठे तुम्हाला पायाच्या ठिकाणी ताण वाटत असेल तो मनाने शिथिल करून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर आणि जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोट हलकस बाहेर येईल
आणि श्वास सोडताना आतल्या दिशेला जाईल. डोळे उघडूया आणि आता दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात समोर, खांद्यातून सरळ समोर. बरोबर. हातात एकदम स्ट्रेट असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. खांद्यातून सरळ आडवे. बरोबर. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, हात फोल्ड आणि सरळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती, सरळ, स्ट्रेट. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. बरोबर. छान. हात जुळवू नका. हात सरळच ठेवा एकमेकांना समांतर. आणि आता पुन्हा एकदा हात फोल्ड, सरळ. बरोबर. हात फोल्ड. आपल्या खांद्यांवर बोट ठेवायचे आणि सरळ. बरोबर. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर करताय. फोल्ड आणि सरळ. सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण ही जी कृती केली, हात फोल्ड आणि सरळ, आपण तिन्ही बाजूंनी कृती केलेली आहे. म्हणजे जे आपले साईडचे वायुकोश आहेत ते आपण एकदा आडव्या कक्षेमध्ये, उभ्या कक्षेमध्ये आणि समोर अशा प्रकारे आपण ते ताणले होते, त्याची जाणीव. पुन्हा दोन्ही हात समोर घेऊया आणि आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील. पुन्हा हातांची बोटं फोल्ड करूया आणि समोरून आपल्या खांद्यांवर ठेवूया. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट करून घ्यायचे. दोन्ही कोपरं समोरून जॉईंट. आणि आता सावकाश हात वर न्यायचे आणि मागे आणायचे. असे गोलाकार फिरून घ्यायचे. समोरून हात वर जातील आणि मागे येतील. बरोबर. एक शोल्डर रोटेशन. हे करत असताना आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक प्रकारचा मसाज मिळतो. 2, 3, खूप छान करतात. 4 आणि 5. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया आणि आता मागून पुढे विरुद्ध बाजूने गोलाकार फिरून घेऊया. 1, बरोबर, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया आणि डोळे बंद करूया. संपूर्ण आपल्या शरीरामध्ये झालेला बदल, खांद्यांच्या इथे, हाताच्या इथे आलेला ताणदाब, त्याची जाणीव. आता एक एक पाय सरळ करूया. सुरुवातीला आपण डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा पाय. एक एक पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आता आपण सुरुवातीला उजवा पाय फोल्ड केलेला, बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या या प्रकारे. अगदी सावकाश. आणि आता उजवं जे पाऊल आहे ते आपली डावी पोटरी आणि डाव्या मांडीच्या मध्ये आपल्याला फिक्स करायचं. उजव्या पायाचं पाऊल डावी पोटरी आणि डाव्या मांडीच्या आतमध्ये फिक्स करायचं. आता हे आपण विरुद्ध बाजूने स्वस्तिकासन केलंय. तर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि दोन्ही हातांचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण केलेली आहे ज्ञान मुद्रा, शरीराकडून मनाकडे नेणारी अशी ही ज्ञान मुद्रा. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि करणार आहोत एक ओंकार. आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकार. एक क्षण शांत. करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही हातांची जी आपण ज्ञान मुद्रा केली आहे ती सोडून द्यायची आणि द्रोण मुद्रा करायची. म्हणजे आपल्या हातांचे कप आपल्या गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रा. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. आणि आता सुरुवात करूया. मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी,
उजवीकडे पाठीमागे रोटेशन, बरोबर. सावकाश डावीकडे मध्यभागी. अजून एकदा करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. आता सावकाश मान आपली डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. आणि आता एक लास्ट राऊंड. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. खूप छान. आपण जे हे नेक रोटेशन करतो इथे तर आपले मानेचे सांधे तर फ्लेक्सिबल होतात, पण ज्यांना कुणाला बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे नेक रोटेशन अतिशय उपयुक्त ठरतं. आणि आता आपण एकेका पायाने स्वस्तिकासन जे केलंय ते सोडून घेऊया. उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ करायचा. बरोबर. आणि आता दंड स्थितीमध्ये म्हणजे उठून उभं राहायचं. उठून उभं राहायचंय. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आपण शाळेमध्ये मुलांना सावधान आणि विश्राम जे शिकवतो त्याच्यामधली विश्राम जी आहे म्हणजे एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, मान मागे सैल सोडायची, ही झाली आपली दंड स्थितीमधली विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करा, एकदम स्ट्रेट. बरोबर. उजवा जो हात आहे तो समोरून डाव्या खांद्यावर येऊ दे. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. बरोबर. आणि डावा हात मागून उजव्या कमरेत. डावा हात मागून उजव्या कमरेत, नाही मागून, मागच्या बाजूला. बघा या मागून डावा हात मागे न्यायचा आहे आणि तो उजव्या कमरेवर ठेवायचा. दिसतंय का? थोडीशी पुढे. हे बघा या प्रकारे उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर आहे आणि डावा हात मागे न्यायचा, मागे. उजव्या कमरेवर. लक्षात आलं? तुमचे हात समोर दिसतात सर, दोन्ही हात समोर दिसतात. दोन्ही हात असे सरळ करा, स्ट्रेट. ऐश्वर्या ते तुमचं बरोबर. हा. आणि उजवा हात समोर ठेवा डाव्या खांद्यावर. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर घ्या आणि डावा हात मागे न्या, मागे उजव्या कमरेवर ठेवा. हा हा, आता बरोबर बरोबर. आणि सावकाश डाव्या दिशेला मागे बघा आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना पाठदुखी किंवा स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी फक्त भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या पायाची मागून टाच बघण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची मागच्या बाजूने टाच बघण्याचा प्रयत्न. आपण करतोय कटी चक्रासन म्हणजे आपल्या कमरेच्या ठिकाणी आपल्याला ट्विस्ट थोडासा फील जाणवतो. सावकाश मध्यभागी येऊया. बरोबर. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा, पुन्हा सरळ स्ट्रेट. हा. आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर, विरुद्ध बाजूने. बरोबर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न किंवा डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. थोडस अजून खाली वाकून. खाली वाकताना आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. फक्त कमरेमधून आपली थोडीशी हालचाल होतीये. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. सावकाश मध्यभागी. सावकाश मध्यभागी. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. आता हात तसेच सरळ ठेवायचे आणि एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं, मध्यभागी यायचं आणि डावीकडे वळायचं, मध्यभागी यायचं. बरोबर. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 5. हे बघत करत असताना आपली नजर हाताच्या पंजांकडे असेल. हा. उजवीकडे 6, डावीकडे 7, उजवीकडे 8, डावीकडे 9, उजवीकडे 10 आणि डावीकडे 11. सावकाश मध्यभागी यायचंय. दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती.
मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत ताडासन. आता व्हेरिकोज वेलचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ असतील, नजर समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आज आपण अगदी सुलभ ताडासन करतोय. इथे आपण थोडीशी ऍडव्हान्स कृती जी आहे ती हळूहळू घेणार आहोत. आज आपण बेसिक ताडासन करूया. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय जुळवून घ्या. जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर थोडस पायांमध्ये अंतर घ्या. अगदी अर्ध्या फुटापर्यंत पायांमध्ये अंतर, अर्ध्या किंवा 3 ते 4 इंच पर्यंत पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये क्लच करा, गुंफून घ्या. बरोबर. आणि हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने वर जाऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरोबर. हा, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीपासून वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि मग पुन्हा सावकाश टाचा खाली येऊ दे जमिनीवर. थोडीशी आपण डायनॅमिक कृती करणार आहोत. टाचा वर आणि मग खाली. थोडस श्वासाशी आधार. श्वास घेत टाचा वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. टाचा जमीन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, टाचा, श्वास सोडत खाली. बरोबर. छान. आता एक लास्ट राऊंड. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही पायांमधलं जे आता आपण अंतर घेतलंय ते अजून थोडस वाढवा. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवा थोडस. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा साईडवर बेंड करायचं, एकदा उजवीकडे आणि एकदा डावी. ठीक आहे, सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. बरोबर. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 1. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 2. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 3. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. 4. लास्ट राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. हातांची जी स्थिती आहे ती पुन्हा हात सरळ करा, एकमेकांच्या समोर येऊ देत. हातांची बोटं एकमेकांपासून सोडून द्या आणि समोर येऊ देत. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली. श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. शरीराच्या जवळ येऊ दे. श्वास सोडत सोडत. बरोबर. छान. आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हातांचे जे तळवे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. या आपण करतोय नी रोटेशन. बरोबर. हाताचे तळवे जे आहेत किंवा हाताची द्रोण मुद्रा करून ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. आपण थोडस अंतर घेतलंय दोन्ही पायांमध्ये आणि आता सुरुवात करूया. 1. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. 2. 3. 4 आणि 5. बरोबर. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. मध्यभागी यायचंय, सरळ व्हायचंय. बरोबर. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. आणि आपण जे मगाशी स्वस्तिक आसन शिकलो ते आता पुन्हा एकदा आपल्याला करायचंय. दोन्ही पायांमध्ये कुठल्याही पायाने तुम्ही करा, कारण की पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. कुठल्याही पायाने तुम्ही करू शकता. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. तर मी उजव्या पायाने करते. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया आणि डावा पाऊल जे आहे हे उजव्या पोटरीच्या आतमध्ये फिक्स करूया. कुठल्याही पायाने तुम्हाला जो पाय सहज जमेल त्या प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. इथे आपण हे का असं करतो, कारण की आपल्या पायाला जास्त ताण भेटत नाही, गुडघ्यांना ताण भेटत नाही आणि पाठीचा कणा सुद्धा आपला सरळ राहतो.
म्हणून आपण या स्थितीमध्ये बसतो. त्याला सुखासन असंही म्हटलं जातं. थोडस आता पुढे झुकायचं, एक सीटचा भाग मागे ढकलायचा, म्हणजे पाठीचा कणा अजून सरळ राहतो. बरोबर. आज आपला वेळेचा खूपच उशिरा क्लास सुरू झालाय, त्यामुळे थोडक्यातच आसनं करायला भेटली आहेत. आता आपण करतोय थोडस प्राणायामाची पूर्वतयारी. आपण प्राणायाम जो आहे हा आपल्या वर्गामध्ये सेकंड वीक पासून घ्यायला सुरुवात करतो. पहिल्या वीक मध्ये आपण दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसन याचा अभ्यास करतो. कारण की हे तीनही जे प्रकार आहेत हे आपल्या प्राणायामाचे मूळ किंवा रूट मानले जातात. इथे जेव्हा आपल्याला श्वासाच्या गतीवर आपल्याला नियंत्रण करणं जमलं की मग प्राणायाम करणं खूप आपल्याला सहज जमतं. हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की जर योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सर्व रोग जे आहेत हे आपल्यापासून लांब राहतील. पण जर तोच प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला हे सगळे रोग आपल्या जवळ येतील. म्हणून प्राणायामाच्या आधी आपण डायरेक्ट सुरुवात न करता थोडेसे हे जे 3 प्रकार आहेत, समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाची आपण आधी प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर प्राणायामाकडे वळतो. तर आता आपण सुरुवात करणार आहोत समान श्वसनाची. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करायचा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील, हाताची बोटं शरीराच्या जवळ. आता इथे समान श्वसन कसं करायचंय, तर मी काही अंक काउंट करीन, त्या तोपर्यंत आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. फॉर एक्झाम्पल एक मी तुम्हाला करून दाखवते. आता बघा 1 ते 4 अंक मी काउंट करेन आणि मी श्वास भरून घेतलाय, आणि 1 ते 4 मी अंक पुन्हा काउंट करेन आणि श्वास सोडून देईन. 4, 5, 4, 3, 2, 1. म्हणजे जेवढे अंक आपण काउंट करतो श्वास घेताना तेवढेच आपण काउंट करायचे श्वास सोडताना. सुरुवात करूया. प्रॅक्टिकली जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला जास्त चांगलं लक्षात येईल. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. संत गतीने श्वास सोडूया. 4, 3, 2, 1. चेहरा अगदी शांत आहे, कपाळावर कोणतीही अटी नाहीये, लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. आणि संत गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. श्वास घेताना आपलं पोट बाहेरच्या बाजूला आलं पाहिजे, बाहेरच्या दिशेने, आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेने गेलं पाहिजे. हे आहे आपलं आयडियल ब्रीथिंग पॅटर्न. हे बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपण कसा श्वास घेतोय. श्वास घेणं आणि सोडणं ह्याची सुद्धा एक पद्धत आहे किंवा एक काय म्हणता येईल म्हणजे एक आयडियल म्हणजे आदर्श जी स्थिती आहे ती म्हणजे अशी: श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. जर बैठक चेंज करायची असेल ना तर करू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाही. अजून एक राऊंड करूया. समान श्वसन. डोळे अलगद मिटून घेऊया आणि खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1, 2, 3, 4. आणि संत गतीने श्वास सोडूया. 4, 3, 2, 1. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. समान श्वसन मध्ये आपण 1 ते 4 अंक मोजले, श्वास घेतला, आणि 1 ते 4 अंक मोजले, श्वास सोडून दिला. दीर्घ श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा जास्त असतो, दुपटीचा असतो. म्हणजे 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपल्याला खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे, आणि तो श्वास सोडताना आपल्याला 1 ते 8 अंक काउंट करायचे आहेत, आणि त्या संथ अगदी सावकाश गतीने तो संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. म्हणजे श्वास सोडण्याचा कालावधी जो आहे हा दुप्पट असतो. तर प्रत्येकाची क्षमता जी आहे श्वास घेण्याची आणि सोडण्याची ही वेगवेगळी आहे. त्यामुळे आपापल्या क्षमतेने श्वास भरून घ्यायचा आहे आणि सोडताना अगदी सावकाश सोडायचा. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा आहेच. डोळ्यांवर मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. करतोय दीर्घ श्वसन. आहे तो श्वास सोडून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. 1, 2, 3, 4.
आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक राऊंड करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती घेऊन घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आता एक लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आता मी काउंट करणार नाहीये, आपापल्या क्षमतेने श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आता शवासनाची स्थिती बघून घेऊया आपण. आपल्याला शवासन रोज करायचं आहे. आपली साधना झाल्यानंतर 5 मिनिटासाठी आपण शवासन करतो. तर आता हे कसं करायचं त्याची स्थिती मी तुम्हाला दाखवते. एका कुशीला वळून आपल्याला या शवासनामध्ये बघा, एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आता ही शयन स्थितीमधली विश्रांती सुद्धा याला मानली जाते. दोन्ही पायांमध्ये बघा अंतर घेतलंय. टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. हात बघा शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे आपले दोन्ही हातांचे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ही आहे शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची स्थिती. ठीक आहे. सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये सुखद असं अंतर आहे. 1 ते 1.5 फुट एवढं. टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्हीही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एकदम शिथिल रिलॅक्स आपण जमिनीवर अंगदपणे सोडून दिलेलं आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. प्रचंड आत्मविश्वास आपल्याला या स्थितीमध्ये प्राप्त होतो. शवासन म्हणजेच आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव आपण जाणीवपूर्वक शिथिल करत जातो. हे एकमेव असं आसन आहे जिथे शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून घ्या. तोंडावाटे संपूर्ण हवा सोडून घ्या. एकदम रिलॅक्स. आपलं संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे आपण सोडून दिलेलं आहे. त्या शवासनाचा एक श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगते. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिप्रदं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. उत्तानं शववद्भूमो म्हणजे जमिनीवर उताने प्रेतवत पडून राहील. हा झाला या पहिल्या ओळीचा अर्थ. आणि शवासनम श्रांतिकरम चित्त विश्रांतिकारक म्हणजे आपण जेव्हा या स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे पाहुलेलो असतो त्यावेळेला आपल्या शरीराला विश्रांती मिळते आणि मनाला शांती मिळते. असं हे चैतन्यासन आनंदासन. चैतन्यासन आणि आनंदासन ही 2 नावे सदाशिव निंबाळकर गुरुजी योग विद्या निकेतनची यांनी या शवासनाला ही 2 नावे दिलेली आहेत. खूप आरामदायी आणि आनंददायी स्थिती आहे. आपण सुरुवात आपल्या दोन्हीही पायांपासून करूया. आपल्या पायांची
प्रत्येक बोट आपल्याला शिथिल करत जायचा. सुरुवात करूया. आपली जाणीव. आता मी माझी जाणीव माझ्या दोन्ही पायांकडे घेऊन जात आहे. आपण आपल्या मनाला सूचना देत आहोत आणि त्याप्रमाणे कृती करत आहोत. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण माझा उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव दोन्ही हातांकडे घेऊन जात आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपण, दंड, खांदा, संपूर्ण माझा उजवा आणि डावा हात मी मनाने शिथिल केलेला आहे. माझी जाणीव माझ्या पाठकड्याकडे आहे, माझ्या कमरेच्या भागाकडे आहे आणि माझ्या सीटच्या भागाकडे आहे. हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पकडले. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल झालेली आहे. माझी जाणीव उदरभाग आणि उरभागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे अविरतपणे काम करत आहे, तेही मी मनाने शिथिल, रिलॅक्स करत आहे. माझी जाणीव माझ्या कंठाकडे आणि माझ्या चेहऱ्याकडे आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल केलेले आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुंडळ पापण्या, भुवया, मध्य, आठी बिंदू कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल, शिथिल आणि शिथिल केलेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, माझं पोट हलका हलका वर येतंय. मी श्वास सोडत आहे, माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्याला होतो. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना हे सगळे स्नायू आकुंचित होत आहेत. मी श्वास भरून घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान, खूप शांत वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. माझं शरीर आणि मन हलकं हलकं झालेलं आहे, शांत झालेलं आहे आणि मी स्वतःला एक धन्यवाद देत आहे की मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मी उत्तम असा मार्ग निवडलेला आहे योग साधनेचा आणि मी यथाशक्ती ही साधना नियमित करणार आहे, अखंडित चालू ठेवणार आहे. माझ्या श्वासाची गती शांत, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान मला यापुढे नियमित प्राप्त होणार आहे. माझा रोजचा पहिला दिवस, रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित, निरोगी ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलणार आहे. श्वासनाची स्थिती कितीही आनंददायी आणि सुखकारक असली तरीही आपल्याला आजचा दिवस पुन्हा एकदा सुरू करायचा आहे.
योग कर्मसु कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपली कर्मे आपल्याला पुन्हा एकदा चालू करायची आहेत आणि त्याकरिता या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये खाली पिशवी हालचाल करूया. आपली मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचे. दोन्ही पाय जोडून घ्या आणि डाव्या कुशीला वळा. डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरात असेल. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे अर्धत मिटलेले आहेतच आणि अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश डोळे अर्धत मिटलेले आहेतच. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. शांती पाठ आपल्याला बोलायचं. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्धत मिटलेले माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळ्यांना भेटून घेऊया. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून ह्या जगाची निर्मिती झाली आहे त्या पूर्णत्वाला मी मनोमन वंदन करत आहे. माझी आजची साधना मी ह्या पूर्णत्वाला समर्पित करत आहे आणि आपल्या त्रिविधही तापांची शांती होत आहे. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेत न पुढे झुकायचंय. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपण करतोय नमन मुद्रा. शरणागत भाव, लीन भाव. आजची साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिला. सावकाश उलटचाल. हळूहळू कमरेत सरळ होऊया. दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर आहेत आणि ते आता सावकाश खाली येतील आपल्या छातीपाशी. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. हस्तमोदन आणि मग नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजची साधना इथे संपन्न होते. खूप खूप धन्यवाद आणि शुभ दिवस आपल्या सगळ्यांना. उद्या फक्त वेळेवर जॉईन व्हा सकाळी 6 वाजता, म्हणजे आपल्याला पूर्ण साधना करता येईल. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. जर काही अडचण असेल तर माझा नंबर आहे ग्रुपवरती. ऍक्च्युली मी एका संस्थेसाठी काम करते. त्या संस्थेचा लगेच वर्ग असतो म्हणून थोडस घाई होते सकाळच्या वर्गाला. जर आपण सगळे वेळेत जॉईन झालो तर आपला वर्गही वेळेमध्ये संपेल. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.